श्री स्वामी समर्थ. अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा ज्यांना फक्त हे माहिती आहे की तुमच्यासोबत राहून काम कसे करावे. अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर प्रेम करते. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू खूप व्यस्त आहेस, की तू मला 1 मिनिट सुद्धा देऊ शकत नाहीस, पण मी तुला वचन देतो की हे ऐकल्यानंतर तुझं रडकं नशीब उजळून जाईल. फक्त 6 मिनिटे वेळ काढून ही स्वामीवाणी ऐक. तुझे सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण होईल. तुझी मनातली इच्छा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, मला तुला काही सांगायचे आहे. हे सर्व तुझी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे. तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, या व्यतिरिक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अमर्याद आनंद, शांती प्रदान करतील. मनापासून विश्वास ठेवा की देवाची कृपा तुमच्यावर असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्तीचा आनंद घेण्यासाठी जास्त संघर्ष किंवा कष्ट करावे लागणार नाहीत. देवाच्या वचनानुसार या आठवड्याचा उर्वरित काळ तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल. आश्चर्यकारक उपचार, आश्चर्यकारक शक्यता आणि आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. आगामी काळात तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल असे आशीर्वाद देवाकडून येत आहेत. लक्ष्मी तुमच्या जीवनात नैसर्गिकरित्या येईल आणि तुम्हाला आर्थिक सुख आणि समृद्धीचा अनुभव येईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचे भले होऊ शकते, कोणीतरी योग्य मार्गाला लागू शकते आणि त्यामुळे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही देखील पुण्य कमवाल. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, लक्षात ठेव की देवाचे फायदे सांसारिक समृद्धीच्या पलीकडे आहेत. तो सर्वांचा चांगुलपणाचा स्रोत आहे आणि तो तुमचा वाईट भूतकाळ पुसून टाकेल आणि वर्तमान आनंदी करेल. तुमचे भविष्य खऱ्या स्वप्नांनी भरेल. जर तू हा संदेश पुढील 6 मिनिटे ऐकलास तर तुझ्यावरती येणारं मोठं संकट टळेल आणि शेवटपर्यंत ऐकलास तर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. चिंता करण्यात एक क्षणही वाया घालवू नका, कारण स्वामींनी आधीच तुमच्यासाठी चांगलं नियोजन ठरवून ठेवलं आहे. मी देवाचे आभार मानतो, कारण त्याने काही गोष्टींसाठी नाही म्हटले, कारण त्याच्याकडे नाहीपेक्षा खूप काही चांगले आहे. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करा. आजच्या या शुभ दिवशी तुम्हाला जे हवे तेच स्वामींकडे मागा आणि त्यांना शरण जा. विश्वास ठेवा, त्यांची कार्य करण्यासाठी अविरक्त व्हा. विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित राहा. तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल. तुम्हाला फक्त ते मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचे आहे आणि स्वामींचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पैशाचे उत्तम मार्ग तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी ठेवा. ते मार्ग मी तुम्हाला मिळवून देईल. तुमच्या नात्यांमधील कटुता मिटेल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. फक्त माझे नामस्मरण करणे विसरू नका. स्वामी म्हणतात, भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते,
देव कळायला मनात श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं करायला सुंदर विचार लागतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची किंमत ठेवा. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मोठे मोठे पद सुद्धा एक दिवस निघून जाते, पण चांगला मनुष्य नेहमी चांगलाच राहतो. दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभ होतील. कारण ज्यांचे मन स्वच्छ त्याला सर्व काही माफ असतं. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? किंवा जो तुम्हाला त्रास देत असेल तो तुम्हाला त्रास देऊन किती दिवस खुश राहणार? एक दिवस तोच त्रास त्यांनाही होईल, जो त्रास त्यांनी तुमची चुकी नसताना तुम्हाला दिलेला आहे. कुणाचेही मन न दुखावता जगणे इतकं सुंदर कर्म या जगात दुसरं कोणतंही नाही. आणि हे ज्याला कळले त्याला दुसरं कोणतंही पुण्य कमवायची गरजच नाही. स्वामी सांगतात, कधीच कुणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आलं तरी चालेल, पण त्यांच्या अश्रूंचे कारण बनू नये. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता कोणालाही दुःख देऊ नका. सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका. कुठे काय चुकले हे शोधायला हवं. आपण कसे योग्य वागायला पाहिजे होते हे शोधायला हवं. आपण मात्र कोण चुकलं हे शोधण्यातच आपलं आयुष्य घालवतो. आयुष्यात कितीही कमवा, पण गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यानंतर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात. सगळं परत मिळतं, पण वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही. म्हणून माणसाची आणि वेळेची किंमत करा. कारण मेल्यावर रडून काही उपयोग नाही. जिवंतपणी आनंद द्यायला शिका. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पाने उलटली की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याचा कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं बोलून खरं हसून स्वतःचं आयुष्य हरतात. आपण फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.